तर आज आपण काही भक्तांचे प्रश्न होते, जो कलश रील आहे त्याच्याबद्दल, तर त्याच्या कमेंटचे आज मी उत्तर देणार आहे. कमेंट असा होता की कलशाचं पाणी रोज बदलले तर चालेल का? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कलशाचं पाणी मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी कलशाचं पाणी बदलायचं आहे. आणि दुसरा कमेंट असा आहे की नारळाला जर कोंब आला असेल तर त्याचं काय करायचं आहे. तर नारळाला जेव्हा कोंब येतो त्यावेळेस तो नारळ तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जर जागा असेल तर तिथं तुम्ही लावू शकता, नाहीतर मग एखाद्या मंदिराजवळ जायचं आहे आणि तिथं ते नारळ तिथं तुम्ही तो नारळ लावू शकता. त्यावेळेस तुमच्या नारळाला कोंब येतो, झाड येतो, त्यावेळेस तुम्ही आनंदी झाले पाहिजे. उलट की आई अंबाबाई तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून तुमच्या नारळाला कोंब आलेला आहे, झाड आलेलं आहे, म्हणजे तुमची पूजा एकदम परफेक्ट आणि बरोबर चाललेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा नारळ तुम्ही लावाल त्याच वेळेस तुम्हाला परत तुमच्या कलशामध्ये दुसरा नारळ ठेवायचा आहे आणि त्याची पण तशीच सेवा करायची आहे जशी तुम्ही पहिल्या नारळाची सेवा केलेली आहे तशी. तर तुम्हाला जर तुम्ही कलश स्थापन केलेला आहे आणि तुम्हाला अडचणी आल्या, महिलांच्या अनेक समस्या असतात, तर तसं काही समस्या असतील तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही पूजा नाही करायची. पुढच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कलशाचं पाणी बदलायचं आहे आणि परत पूजा करायची आहे 5 दिवस झाल्याच्या नंतर. आणि दुसरी गोष्ट असं की सुतक वगैरे काय झालं असेल तर सुतकामध्ये जर सुतक आलेलं असेल तर नारळ चेंज करायचा आहे आणि परत नवी सुरुवात करायची आहे, दुसरा नारळ ठेवायचा आहे. तर आज मी तुम्हाला जे कलश बद्दल जे कमेंट आले होते त्याची उत्तरं दिलेले आहेत आणि इथून पुढे पण तुम्हाला कोणत्या पण समस्या आल्या पूजेबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता आणि मी ते पूर्ण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि आणखीन पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. बोल मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांग भलं.